माझी ब्रेन मॅपिंग करा असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा. त्यांनी माझा घातपात करायला कुणाला लावलं ते समोर आलं पाहिजे. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यामध्ये युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मशाली पेटल्या. काँग्रेस भवनासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाईल. कृषी मंत्री दत्ता भरणेंची सौंडीमधल्या सभेत घोषणा. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र. पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतनं वगळली. लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. आम्ही लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं. कुणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. चोंडीमधनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. ब्लू मूनचं विहंगम दृश्य समोर. खगोलप्रेमींसाठी आकाशात ब्लू मूनचा दुर्मिळ नजराणा. मे महिन्यातील आज दुसरी पौर्णिमा. साधारणपणे 30 महिन्यांनी एकदा असा योग येतो. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निंबोणीच्या झाडामागे, अरे संसार संसारासारखी अनेक गोड आणि अजरामर भावगीतं मराठी चित्रपट सृष्टीला दिली.